नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा इडियम आणि फ्रेजेस करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण काही जे इडियम आणि फ्रेजेस आहे जे इम्पॉर्टंट आहे, जे CET आले आहेत ते केले. या लेक्चरमध्ये पण आपण पुन्हा एकदा इडियम आणि फ्रेजेस करू. ओके, चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आपला फर्स्ट इडियम आणि फ्रेजेस आहे ॲट द ड्रॉप ऑफ हॅट. ॲट द ड्रॉप ऑफ हॅट. ओके, याचा मिनिंग होते तुरंत. ओके, आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट स्लोली, त्यानंतर बी इमिडिएटली, त्यानंतर सी रेअरली, डी इज केअरफुली. ओके, डी इज राईट आन्सर. ओके, डू समथिंग विदाऊट डिले. ओके, म्हणजे एखादी गोष्ट लवकर करणे जेवढं. ओके, त्यानंतर सेकंड आहे बीट अराउंड द बुश. ओके, बीट अराउंड द बुश म्हणजे याचा मिनिंग होते सीधे मुद्दे पर ना आना. ओके, याचा मिनिंग होते सीधे मुद्दे पर ना आना. ओके, आता ऑप्शन सिलेक्ट करू. फर्स्ट आहे स्पीक डायरेक्टली, त्यानंतर बी अवॉइड द मेन टॉपिक, त्यानंतर टेल ट्रूथ, त्यानंतर आहे आस्क क्वेश्चन. बी इज राईट आन्सर. ओके, अवॉइड द मेन टॉपिक म्हणजे सीधे मुद्दे पर ना आना. ओके, सोपी आहे ना. बीट अराउंड द बुश म्हणजेच अवॉइड द मेन टॉपिक, जे मेन टॉपिक आहे तो सोडून दुसरा टॉपिकवर बोलणे, दॅट कॉल्ड बीट अराउंड द बुश. ओके, त्यानंतर आहे थर्ड आहे आपला क्राय ओर द स्पिल्ड मिल्क म्हणजेच वाया गेलेल्या दुधावर लढणे, असं लढलंच म्हणू शकतो. आपण क्राईंग करत आहे म्हणजेच इथे बघा मिनिंग आहे भीती बात पर दुःख करणं. ओके, गेलेल्या गोष्टीवर दुःख करणे, दॅट कॉल्ड क्राय ओवर स्पिल्ड मिल्क. ओके, त्यानंतर आहे फर्स्ट ऑप्शन आपला फॉरगेट पास्ट, त्यानंतर आहे बी हॅपी, त्यानंतर आपला आहे सी आहे रेग्रेट पास्ट मिस्टेक्स. ओके, सी इज राईट आन्सर आहे. ओके, त्यानंतर आहे चौथा आहे आपला फेस द म्युझिक. फेस द म्युझिक. फेस द म्युझिक म्हणजे त्याचा मिनिंग आहे परिणाम भुगतना. ओके, याचा आन्सर आहे आपल्याला फर्स्ट आहे एन्जॉय म्युझिक, त्यानंतर अवॉइड अ प्रॉब्लेम, त्यानंतर सी एक्सपेक्ट पनिशमेंट, त्यानंतर आहे डी रन अवे. सी इज राईट आन्सर. ओके ओके, एक्सपेक्ट पनिशमेंट. ओके, परिणाम भुगतना. एक्सपेक्ट द बॅड रिझल्ट ऑफ ॲक्शन्स. ओके, जे आपण ॲक्शन केली, जे आपण कृती केली त्याचे बॅड रिझल्ट आपण भुगत आहे. त्यानंतर आहे पाचवा आपला गो द एक्स्ट्रा माईल. गो द एक्स्ट्रा माईल याचं मिनिंग आहे अतिरिक्त मेहनत करणं. ओके, खूप हार्डवर्क करणे, दॅट कॉल्ड गो द एक्स्ट्रा माईल. फर्स्ट आहे आपला स्टॉप वर्क, त्यानंतर डू मिनिमम, त्यानंतर आहे सी डू एक्स्ट्रा एफर्ट. ओके, सी इज राईट आन्सर. ओके, एक्स्ट्रा एफर्ट म्हटलं ना, इथे काय म्हटलं गो द एक्स्ट्रा माईल म्हणजे अतिरिक्त मेहनत करणं. सी इज राईट आन्सर आहे. डू एक्स्ट्रा वर्क, एक्स्ट्रा काम करणे. त्यानंतर आहे आपला सहावा आहे इन द निक ऑफ टाईम. ओके, इन द निक टाईम याचा आन्सर आहे आखरी समय पर. ओके, लास्ट मिनिटावर म्हणजेच आखरी समय पर. त्यानंतर आहे फर्स्ट आपला व्हेरी अर्ली, त्यानंतर बी टू लेट, त्यानंतर आहे सी जस्ट इन टाईम. सी इज राईट आन्सर. ओके, जस्ट इन टाईम, लास्ट मोमेंटला, ॲट द लास्ट मोमेंटला, दॅट कॉल्ड इन द निक टाईम. ओके, सातवा आहे जम्प ऑन बँडगॉन. ओके, जम्प ऑन द बँडगॉन याचा आन्सर आहे, याचा मिनिंग आहे दुसरं को देखकर करणं. ओके, म्हणजे दुसऱ्याला पाहून आपल्याला जे करायचं आहे ते आपण करतो. सॉरी, म्हणजेच होतं की जम्प ऑन बँडगॉन म्हणजे दुसरं को देखकर करणं, एखाद्या दुसऱ्याला बघितलं आणि ते आपण करत आहे, दॅट कॉल्ड जम्प ऑन बँडगॉन. ओके, त्यानंतर फर्स्ट आपला स्टार्ट अ न्यू आयडिया, त्यानंतर फॉलो ट्रेंड, वर्क अलोन, त्यानंतर इग्नोर अदर्स. ओके, बी इज राईट आन्सर. बी इज राईट आन्सर. बी इज राईट आन्सर. फॉलो द ट्रेंड. फॉलो द ट्रेंड. ओके, त्यानंतर आहे आपला आठवा आहे कीप ॲन आय ऑन. ओके, कीप ॲन आय ऑन म्हणजेच लक्ष ठेवणे, दॅट कॉल्ड ध्यान रखना. ओके, याचं सिम्पल मिनिंग आहे वॉच केअरफुली. ओके, त्यानंतर आहे आपला नवा आहे मिस द बोट.
मिस द बोट. ओके, मोका खोन देना. सोपी आहे. यामधूनच आपल्याला आपण हे करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. मिस द बोट म्हणजेच मोका खो देना. ओके, लूज द ऑपॉर्च्युनिटी. त्यानंतर आहे 10वा आहे पुल समवन लेग्स. ओके, पुल समवन लेग्स हे सोपे आहे. पुल समवन लेग मीन्स मजाक करणं. ओके, मजाक करणं, मजा उडवणं. ओके, त्यानंतर याचा आन्सर आहे बी, जोक विथ समवन्स. ओके, त्यानंतर आहे आपला 11वा आहे अ सीट ऑन द फेन्स. ओके, सीट ऑन द फेन्स याचा आन्सर आहे निर्णय लेणं. ओके, निर्णय लेणं त्याचा आन्सर आहे ए, डिसाईड क्विकली. ओके, त्यानंतर आहे आपला 12वा आहे टेक इट विथ द ग्रेन सॉल्ट. ओके, टेक इट विथ द ग्रेन सॉल्ट. ओके, टेक इट विथ द ग्रेन सॉल्ट. ओके, याचा मिनिंग आहे पूरी तरह भरोसा न करना. ओके, पूरी तरह भरोसा न करना. ओके, डाऊट इट बिट. ओके, डाऊट इट बिट. ओके, डोंट ट्रस्ट कम्प्लिटली म्हणजे तू पूर्ण विश्वास नाही करत आहे. ओके, त्यानंतर आहे आपला 13वा आहे थ्रो इन द टोवेल. थ्रो इन द टोवेल म्हणजेच हार मान लेना. ओके, हार मान लेना याचं मिनिंग आहे, याचं एडियम फ्रेसेस आहे थ्रो इन द टोवेल. थ्रो इन द टोवेल. ओके, ओके, त्यानंतर त्याचं मिनिंग आहे ट्राय हार्डर, ट्राय अगेन अँड विन. ओके, म्हणजेच एक्सपेक्ट डिफेट. याचा आन्सर आहे गिव्ह अप. ओके, त्यानंतर इथे 14वा आहे थ्रू द थिंक अँड थिन. ओके, थ्रू थिंक अँड थिन म्हणजे हर परिस्थिती में. ओके, इन द ऑल सिच्युएशन. ओके, थ्रू थिंक अँड थिन इन द बोथ गुड्स अँड बॅड टाइम्स. ओके, म्हणजे याचं मिनिंग आहे ऑल सिच्युएशनमध्ये थ्रू थिंक अँड थिंक, हर परिस्थितीमध्ये तो काहीतरी करतो समजू शकतो मी. त्यानंतर आपला 15वा आहे अप इन द एअर. अप इन द एअर. अप इन द एअर याचं मिनिंग आहे अनिश्चित. ओके, फर्स्ट आहे बी कन्फर्म, त्यानंतर फिक्स, त्यानंतर अनसेंट्रेन, त्यानंतर डी आहे इझी. ओके, तुम्ही हा स्वतः सॉल्व करू शकता. ओके, हा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काय सॉल्व करा. त्यानंतर आहे 16वा बर्न ब्रिजेस. बर्न ब्रिज म्हणजे रिश्ते खराब करणं. ओके, दॅट कॉल्ड इडियम फ्रेसेसमध्ये बर्न ब्रिज. ओके, डिस्ट्रॉय रिलेशन. ओके, एंड ऑफ रिलेशनशिप बॅडली. त्यानंतर आहे 17वा आहे कट कॉर्नर्स. ओके, 17वा आहे कट कॉर्नर्स म्हणजेच शॉर्टकट लेणं. ओके, कट कॉर्नरचा मिनिंग होते शॉर्टकट लेणं. ओके, त्या फर्स्ट आहे वर्क हार्ड, त्यानंतर आहे डू प्रॉपरली, त्यानंतर आहे सी डू क्विकली, त्यानंतर इग्नोर. ओके, हा पण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. ओके, त्यानंतर आहे 18वा गेट आउट ऑफ हँड. गेट आउट ऑफ हँड नियंत्रण से बाहर जाना. ओके, फर्स्ट आहे इन कंट्रोल, त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल. बी इज राईट आन्सर, आउट ऑफ कंट्रोल. सिच्युएशन बिकॉम अनकंट्रोलेबल म्हणजे गेट आउट ऑफ हँड. ओके, त्यानंतर आहे 19वा हिट द बुक्स. हिट द बुक्स म्हणजेच पढाई करणं. हिट द बुक्स मीन्स पढाई करणं. स्लीप, त्यानंतर बी इज राईट आन्सर, स्टडी हार्ड. ओके, स्टार्ट स्टडिंग सिरियसली. त्यानंतर आहे 20 आहे ऑन द सेम पेज. ऑन द सेम पेज म्हणजेच एक विचार पर होणं. ओके, एक ही विचार पर होणं म्हणजे दोन व्यक्ती आहे, आपण म्हणू शकतो दोन्ही व्यक्तीचे दोन विचार मिळत आहे, आपण त्याला म्हणू शकतो ऑन द सेम पेज म्हणजे दोघांचे विचार मिळत आहे. फर्स्ट आहे डिसॲग्री, त्यानंतर बी ॲग्री म्हणजे दोघांचे विचार मिळत आणि ते मग ॲग्री होता ना, दॅट कॉल्ड बी इज राईट आन्सर, ॲग्री. त्यानंतर थिंक द सेम वे. ओके, दोघे सारखाच विचार करत आहे. यावेळी मी टोटल आपण 20 केले म्हणजे हे यामध्ये जेवढे मी ॲड केलं आहे ना ते आलेले आहेत CET-मध्ये, SSC-GT-मध्ये, त्यानंतरच मी यामध्ये ॲड केलं आहे. ओके, अजून एक की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट मिनिट नोट्स करू म्हणजे तुम्हाला एक्झाम टाईमला खूप इम्पॉर्टंट पडेल. ओके, अजून एक की तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक, हे सबस्क्राईब नक्की करा. एवढी मेहनत घेत आहे तरच
बिकॉज एवढं मोठं जे मटेरियल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे EDM फ्रेजेस आहे जे महाराष्ट्र CGमध्ये आले आहेत प्रिव्हियस ते शोधून काढणं ते त्याच्यामध्ये पुट करणं खूप मेहनत लागते. दॅट वाय तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट मिनिट नोट्स करू. ते लेक्चर मिस नका करू बिकॉज त्यामध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला खूप हेल्पफुल राहील लास्ट मिनिटमध्ये जेव्हा तुमची एक्झाम 2-3 घंटे आधी असेल नंतर असेल म्हणजेच तुम्हाला जरासं तुम्ही रिव्हिजन केलं तुम्ही प्रॉपरली पूर्ण कन्सेप्ट रिवाईज करू शकता. ओके चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.